तर भारताकडून चीनच्या 2 सरकारी प्रोपगंडा माध्यमांवर सुद्धा बंदी घालण्यात आली। ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआ न्यूज एजन्सीवर कारवाई करण्यात आली। भारताविरोधात खोटी माहिती अपप्रचार करत असल्याने कारवाई। ग्लोबल टाइम्स हे चीनी कम्युनिस्ट पक्षाचं आक्रमक मुखपत्र आहे, तर शिन्हुआ या चीनच्या अधिकृत सरकारी वृत्तसंस्थेवर सुद्धा बंदी घालण्यात आली। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने डिजिटल सार्वभौमत्व राखण्यासाठी कारवाई करण्यात आली। तर भारत सरकारने चीनच्या 2 प्रमुख सरकारी माध्यमांवर ग्लोबल टाइम्स आणि शिन्हुआ न्यूज एजन्सी यांच्यावर बंदी घातली। तर या माध्यमांवर नेमकी का बंदी घालण्यात आली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। ग्लोबल टाइम्स हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र आहे। तर त्याच ग्लोबल टाइम्स हे आपण सोशल मीडिया हँडल पाहतोय जे आता भारतामध्ये बंद करण्यात आलंय। त्यामुळे अकाउंट विथहेल्ड असं लिहून येतंय। ग्लोबल टाइम्स हे चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र आहे। शिन्हुआ ही चीन सरकारची अधिकृत न्यूज एजन्सी आहे। भारताविरोधात सातत्याने खोटी माहिती आणि अपप्रचार या दोन्हीच्या माध्यमातून केला जात होता। राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने भारताकडून या माध्यमांवर आता कारवाई करण्यात आली। तर कम्युनिस्ट पार्टीच्या खोट्या प्रचाराला पायबंद करण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली। तर भारत आणि चीन यांच्यामध्ये आता नेमका काय तणाव आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून तेही पाहू। भारत चीन सीमारेषेवर स्पष्टता नसल्यामुळे तर चीन अरुणाचल प्रदेशवर दावा करत असल्याने वादंग आहे। चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मध्ये भारताचा सहभाग नाही। CPEC पाकव्याप्त काश्मीरातून जातो त्याला भारताचा विरोध आहे। भारताने टिकटॉक, वीचॅट यासह 200 पेक्षा अधिक चीनी ॲप्सवर बंदी घातली। व्यापारात असमतोल असल्याने चीनकडून भारतावर दबावाची स्थिती आहे। तर चीनचं पाकिस्तानशी सख्य असल्याने भारतासाठी ती एक मोठी डोकेदुखी सुद्धा आहे।